नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरचा 31वा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे की आपल्या सूर्यमालिकेतला सर्वात मोठा ग्रह कोणता? आपली सूर्यमालिका म्हणजे जे सूर्याच्या भोवती जे आपले 9 ग्रह आहेत, 3 बाकीचे जसे एकंदर 12 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ग्रह सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सौर मालिकेतला सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे, नाही का? त्याची बाकीची माहिती तुम्हाला माहिती नसते म्हणून हा मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. गुरु वस्तुमान आणि आकारमान या दोन्ही बाबतीत इतर ग्रहांच्या पेक्षा खूप मोठा आहे. गुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या 300 पट आहे. त्याचा व्यास 1,40,000 किलोमीटर आहे. जे पृथ्वीच्या साधारणतः 11 पट तो मोठा व्यास आहे आणि त्याची जी वस्तुमान आहे हे पृथ्वीच्या 300 पट मोठं आहे. आत्तापर्यंत आता दरवेळेस गुरुचं जसं संशोधन होतं तसं त्याच्या उपग्रहाची संख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत गुरुला 95 उपग्रह आहेत असं संशोधनामध्ये लक्षात आलेलं आहे. त्यातल्या 4 मोठे जे उपग्रह आहेत त्याला 1610 मध्ये गॅलिलिओने लावले. त्यामुळे त्याला गॅलिलियन उपग्रह असं मानतात. गुरुला ज्युपिटर असंही म्हणतात. म्हणजे ग्रीक भाषेमध्ये ज्युपिटर ही देवता आहे. आपण पण त्याला बृहस्पती असं पण काही लोक ज्योतिषशास्त्रामध्ये लिहितात. हा ग्रह काय आहे तर पृथ्वीसारखा काही माती वगैरेचा आहे का तर नाही, तर तो हायड्रोजन आणि हेलियम वापरूनचा बनलेला एक गोळा आहे. शुभग्रह मानला जातो. गुरुचं पत्रिकेमध्ये सुद्धा जे ज्योतिषशास्त्र आहे त्याच्यामध्ये गुरुचं पाठबळ असणं, गुरु चांगल्याच ठिकाणी असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. पृथ्वी सूर्यापासूनचे जर ग्रह धरले की सूर्याला लागून पृथ्वी आहे, नाही का? तसं हा 5व्या नंबरचा ग्रह गुरु आहे. गुरु सभोवती आणि स्वतःभोवती 9 तास 50 मिनिटात फिरतो. म्हणजे आपण जी पृथ्वी जसं 24 तासात फिरते तसं गुरु 9 तास 50 मिनिटात फेरी पूर्ण करतो आणि सूर्याभोवती फिरायला त्याला 12 वर्ष लागतात.